नमस्कार. आज 20 नोव्हेंबर 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना. ज्या विद्यार्थ्यांना असिस्टंट प्रोफेसर किंवा PhD रिसर्च क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी UGC नेट ही जी एक्झाम असते त्याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पहा. ओके, त्यानिमित्ताने व जानेवारी महिन्यामध्ये त्याची एक्झाम असेल. ओके, तर तुम्ही जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी हा नक्की फॉर्म भरू शकता. ओके, त्यानंतर आता पहिलं पेज महाविकास आघाडी यांची जाहिरात आहे, स्किप करू शकता. त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रम फेरीचे वेळापत्रक जाहीर. 22 नोव्हेंबरपासून राज्य कोट्यातील प्रवेश परीक्षा. त्यानंतर शिष्यवृत्तींसाठी विद्यार्थ्यांचा अतिशय कमी प्रतिसाद. अर्जासाठी 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान विशेष सप्ताह. जे विद्यार्थी SC ST OBC किंवा ज्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा आहे, जे कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी MHA-DBTचं पोर्टल चालू झालेलं आहे, त्यांनी नक्कीच फॉर्म भरून घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पण पूर्णतः ॲडव्हर्टाईज स्किप करू शकता. त्याच्यानंतर पहा, मुक्त व्यापारावर लवकरच चर्चा. ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांच्याबरोबर भेटीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्याला ब्राझील येथे G20 परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत. मग पहा, G20 परिषदेनंतर अगदीच त्यांची चर्चा जॉर्जिया मेलोनी, त्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी झालेली आहे. तसेच जो बायडन देखील तिथं आलेले होते. ओके, मग पहा, ब्रिटनसोबत त्यांची खास चर्चा झालेली आहे. तर काय नेमकं आहे त्या भेटीमधून आपल्याला काय मिळालं, तर सर्वांना माहिती आहे 2016-17मध्ये ब्रिटन काय केलेलं आहे, ब्रेक्सिट झालेलं आहे. ओके, म्हणजे युरोपियन युनियनमधून ब्रिटन आता तिथे राहिलं नाही व त्यांनी ब्रेक्सिट केली, बरोबर. मग आता पहा, त्यांच्याकडे ना व्यापार करण्यासाठी तेवढेसे जास्त ॲग्रीमेंट्स वगैरे नाही आहेत, कारण युरोपियन युनियनमध्ये त्यांच्याकडे ॲग्रीमेंट जास्त होते, पण आता ते ब्रेक्सिट झालेले आहेत. ब्रेक्सिट झाल्यामुळे पहा त्यांच्याकडे ॲग्रीमेंट खूप कमी आहेत. व आता भारतासोबत देखील त्यांना जर व्यापार करायचा जर म्हटलं ना, तर आपल्याला काय तिथे टॅक्सेशन वगैरे त्यांना द्यावं लागतं. भारतातून इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट दोन्हीसाठी पण त्यांना टॅक्स द्यावं लागतं. ओके, व त्यामुळेच पहा, बोरिस जॉन्सन भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी JCB मध्ये वगैरे चढून फोटो वगैरे काढले होते. पहा, ते पण कशासाठी आले होते, मग म्हणजे दरम्यानच्या काळातली थोडंसं तुम्हाला आठवावी न्यूज, त्यासाठी मी JCBचं उदाहरण घेतलेलं आहे. पहा, तर त्यांनी पण फ्री ट्रेड ॲग्रीमेंटला थोडंसं चालना द्यावी असं म्हटलेले होते. त्यानंतर ऋषी सुनक आले होते. ओके, म्हणजे काय आहे पहा, ब्रिटन आणि भारताचे आता जे रिलेशन आहेत ना, ते नव्याने अगदी चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होण्यासाठी मदत करत आहेत. ओके, हे तुम्ही इथं नक्कीच सांगू शकता. याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, आता G20मध्ये म्हणजे अगदीच त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आता 2 नवीन शहरांमध्ये आपलं काय तिथं दूतावास उघडणार आहे. UK अगदीच नवीन 2 शहरांमध्ये दूतावास भारताचं ओपन होणार आहे. ही आपल्यासाठी एक चांगली न्यूज असणार आहे पहा, कारण अगदी आपले जे विद्यार्थी UK वगैरे जाणार आहेत त्यांना ही दूतावास अगदी मदत करू शकतील. ओके, या नात्याने ही दिवसाची पॉझिटिव्ह न्यूज होती असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, देशातील हिंसाचारात गेल्या 10 वर्षांमध्ये घट झालेली, अमित शहा यांच्याकडून प्रतिपादन. अगदी ही पण एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. त्यानंतर पहा, आता या न्यूजला पाहण्यापूर्वी आपण थोडंसं इंडियन एक्सप्रेसला पाहूयात. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही इंडियन एक्सप्रेसला पण थोडंसं डीपली घ्या व अगदी पहा, तुम्ही निश्चिंत राहा, आपण इंडियन एक्सप्रेसच्या पण बातम्या डे बाय डे कंप्लीट करतच असतो, काळजी करू नका. आता पहा, जी बातमी आपण आत्ता तिथे पाहत होतो, रशियाचे पुतीन यांची जी बातमी आहे ना, इथं पण लोकसत्तामध्ये पण आलेली आहे पेज सेकंडवरतीच, व इथं पण तशाच पद्धतीने ही बातमी आलेली आहे. पहा, ओके, आता फक्त या बातमीच्या थोडंसं वरती गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की डेज आफ्टर बायडन्स नोड, युक्रेन फायर्स US लॉंग रेंज मिसाईल इनसाइड रशिया. आता पहा, ही जी बातमी होती ना ती कालची होती की USAने युक्रेनला परमिशन दिली आहे की तुम्ही रशियामध्ये जाऊन लॉंग रेंज मिसाईल वगैरे लागू शकता. मग त्याला लगेच झेलेन्स्की यांनी प्रतिसाद देत काय केलं आहे पहा, रशियामध्ये त्यांनी तशा पद्धतीने लॉंग रेंज मिसाईलचा मारा केलेला आहे. मग याला ॲक्शन ही तर झाली. ओके, युक्रेनवाल्यांनी ॲक्शन केले की लगेच त्याला रिॲक्शन कोणी दिलेलं आहे, पुतीन यांनी दिलेले आहे. व त्यांनी जे न्यूक्लिअर पॉलिसी असते रशियाची त्याला त्यांनी चेंज केलेलं आहे. पहा, ओके, व त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या दोस्त राष्ट्रासोबत जर कोणी तिथे हल्ला वगैरे जर करत असेल तर आम्ही न्यूक्लिअर हल्ला करण्याला मागं पुढं पाहणार नाही. ओके, आता ही इंग्लिशमधली न्यूज आहे, त्यामुळे म्हणजे फक्त मला दाखवायचं होतं की आपण दोन्ही बातम्या कव्हर करत असतो. आता तुम्ही जरी इथे जरी पाहिलात तर तेच आहे. अमेरिकेला गर्भित इशारा, अण्वस्त्र हल्ल्याच्या धोक्यात वाढ. ओके, कारण पहा, रशियाने डायरेक्टली त्यांच्या धोरणात बदल केला आहे. पूर्वी ना त्यांनी पण शांत घेत होते, पण आता अमेरिकेने तिथं तसं केलेलं आहे. यासाठी त्यांनी अगदीच पॉलिसी चेंज केलेली आहे. मग पाहूयात की आता तसं पाहिलं ना तर न्यूक्लिअर हल्ला थोडंसं कमी होण्याचे चान्सेस आहेत, कारण पुतीन यांना पण माहिती आहे की न्यूक्लिअरचा
जे न्यूक्लिअर जर हल्ला केला आपण तर त्याचे इम्पॅक्ट काय होतील हे सर्वांना माहिती आहेत पहा. त्यामुळे अशा पद्धतीची चूक तर सहसा ते करणार नाहीत, पण पाहूयात, काही सांगता येत नाही पहा. जागतिक तशा पद्धतीने झालेलीच आहे सिच्युएशन. त्यानंतर भारत चीन संबंध दृढ करण्यावर भर, जयशंकर आणि वँग यांच्या चर्चा सैन्य माघारीनंतरच्या पुढील टप्प्यांवर उहापोह. ही एक चांगली न्यूज आहे पहा, कारण जो बायडन आल्यानंतर आता काय होणार आहे पहा. अगदीच जर तुम्ही पाहिलात, हा आपला प्यारा भारत व इकडे आहे चायना. ओके, मग जो बायडन आल्यानंतर ना त्यांनी चायनाला खूप म्हणजे खाली करतील किंवा म्हणजे त्यांच्यावरती खूप टॅक्सेशन वगैरे लावतील. ओके, यामुळे होणार काय आहे, चायनाला फक्त एकच मार्केट सापडेल, तो फक्त इंडिया. त्यामुळे चायना पण आपल्यासोबत आता निमुळतं घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व अगदी हीच संधी आहे आपल्याला आपण म्हणजे त्यांना आपण जे काय म्हणू शकतो, जे संबंध आहेत भारत आणि चायनाचे ते परत एकदा नव्याने प्रस्थापित करण्यासाठी एक संधी आहे असं तुम्ही म्हणू शकता. डन, ही पण न्यूज आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर प्रदूषण प्रकरणी पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाचे आवाहन. आता पहा, कालच्या पण लेक्चरमध्ये मी म्हटलं होतं की आम आदमी पक्षाचं सरकार दोन्हीकडे आहे आणि BJPचं पण सरकार दोन्हीकडे आहे, बरोबर. मग आता यालाच अनुसरून जे दिल्लीचे पर्यावरण मंत्री आहेत त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची वाट पाहत आहेत. त्यांनी म्हणत आहेत की बा तुम्ही लवकरात लवकर या प्रकरणी हस्तक्षेप करा व अगदीच जर शक्य झालं ना तर दिल्ली क्षेत्रावरती आर्टिफिशियल जे रेन असतं ते पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं त्यांनी म्हटलं आहे. आता पहा, अगदीच ज्यावेळेस आर्टिफिशियल पाऊस वगैरे तिथं पाडला जाईल ना, जे धुलिकण आहेत ते तिथं तशा पद्धतीने सप्रेस होतील, पण हे चिरकाल सोल्युशन नाही आहे. तरी पण आता पहा, खूपच काय म्हणू शकतो, जे दिल्लीची हवा आहे ना ती खूप प्रदूषित झालेली आहे. जसं काल एक टाइम्स ऑफ इंडियाला आर्टिकल आलेला होता, आय थिंक टाइम्स ऑफ इंडियाचा आहे, बरोबर. तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, जर तुम्ही दिल्लीमध्ये जर राहत असाल ना तर तुम्ही 50 सिगरेट ॲट अ टाईम 50 सिगरेट जेवढे ओढताना जेवढं प्रदूषण तुमच्या शरीरात होतं 50 सिगरेट ओढल्यानंतर तेवढं एका दिवसाच्या हवेने तिथं होत आहे दिल्लीवासियांचं. ओके, म्हणजे 50 सिगरेट इज इक्वल टू 1 डे लिव्हिंग इन दिल्ली. ओके, तर अशा पद्धतीने तिथली सिच्युएशन आज घडीला झालेली आहे. त्यामुळे खरंच जर शक्य झालं तर राजकीय विचार बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचं खूप इथं गरजेची न्यूज आपल्याला दिसत आहे किंवा एक गरज दिसत आहे आज घडीला तरी. त्यानंतर लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना कारावास. आता ही पण न्यूज इकडे आलेली आहे, काळजी करू नका, सर्व बातम्या आपल्याला कुठं ना कुठं सापडणारच आहेत. आता हे पहा, 45 प्रो डेमोक्रेसी हाँगकाँग ॲक्टिव्हिस्ट गेट 4 ते 10 वर्षांची जेल. आता अगदीच ज्या पद्धतीने आपल्याकडे म्हटलं जातं अगदी तशाच पद्धतीने हाँगकाँगमध्ये पण तिथं काय त्यांना जेल झालेली आहे. आता ही न्यूज आपल्याला डीपली जायची आवश्यकता नाही आहे, पण माहिती असणं गरजेचं आहे की बाजूच्या देशांमध्ये वगैरे काय चालू आहे व हाँगकाँग सध्याला चर्चेत आहे हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढची बातमी, भारताच्या दूरसंचार उपग्रहाचे अमेरिकेतून यशस्वी प्रक्षेपण. आता सर्वांना प्रश्न पडेल की इस्रो तर खूप मोठ्या प्रमाणात कॅपेबल आहे, मग तरी आपण काय केलं दुसऱ्या देशाकडून असं का, किंवा ही न्यूज फेक आहे का? तर पहा, तसं काही नाही आहे. तर झालेलं काय थोडंसं आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर इस्रोकडून अनेक यशस्वी मोहिमा पार पडल्यानंतर भारताचा GSAT-N2 हा जो उपग्रह आहे या महत्त्वाकांक्षी दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी अमेरिकेतील स्पेसएक्सची मदत घेण्यात आली. स्पेसएक्स कंपनी कोणाची आहे तर अगदीच इलॉन मस्क यांची आहे व त्या कंपनीने काल पहा GSAT-N2 ह्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. आता त्यांच्याकडे आपण काय गेलो प्रक्षेपणासाठी तर पहा, या उपग्रहाचं वजन जे आहे ना ते 4700 किलोग्राम एवढं वजन आहे त्याचं, 4700 किलोग्राम याचं वजन आहे. मग ह्या एवढं मोठा जे उपग्रह असेल ना या वजनाचं उपग्रह पाठवण्यासाठी आपल्याकडे सध्याला व्हेहिकल वगैरे नाही आहे. या कारणानिमित्त आपण काय केलं पहा, जे प्रायव्हेट एजन्सी आहे स्पेसएक्स त्यांना आपण तशा पद्धतीने प्रतिपादन केलं व त्यांनी काल उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात सोडलेला आहे. मग एवढा आपण म्हणजे एवढं मोठं उपग्रह पाठवण्याचं कारण काय होतं तर अगदी ह्या उपग्रहाची जे आयु आहे ना ती 14 वर्षाची आयु आहे पहा. व अगदी यामध्ये 32 युजर बीमचा समावेश आहे. 32 युजर बीमचा समावेश असल्यामुळे काय होणार आहे पहा, तर अगदीच जे ब्रॉडबँड क्षेत्र आहे किंवा जे इंटरनेट वापरण्याचं जे साधन आहे पाहता, जे इंटरनेट तुम्ही सहसा यूज करता, ओके, मग त्याला खूप मदत या गोष्टींमुळे होणार आहे. व पहा यामधील जे टोटल जर तुम्ही पाहिलात 32 बीम्स आहेत व यापैकी 24 जे मोठे बीम्स आहेत ते फक्त ओव्हरऑल भारतासाठी असतील. बाकीचे जे उर्वरित असतील ना ते 8 जे टोटल बीम्स आहेत ते कोणासाठी, ईशान्य भारत किंवा 7 सिस्टर्स ज्यांना आपण म्हणतो तर त्यांना इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी 7 बीम्सचा यामध्ये वापर केलेला आहे. यासाठीच आपण हा सर्वात मोठा उपग्रह अगदी स्पेसएक्स या कंपनीच्या मदतीने आपण अवकाशात सोडलेला आहे. व अगदी हे महत्त्वाचं आहे, परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो की GSAT-N2 हे उपग्रह आपण
कोणत्या कंपनीच्या मदतीने वगैरे प्रक्षेपित केलेला आहे. डायरेक्टली तिथं नासा येऊ शकतं, इस्रो येऊ शकतं किंवा स्पेसएक्स. मग तिथं उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक काय असेल तर स्पेसएक्स असेल. ओके, प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. कंबाईन परीक्षेला वगैरे येण्याचे जास्त चान्सेस आहेत, हे लक्षातच ठेवायचं आहे. कारण सध्याला तरी पहा होतंय काय की आपण भारताने काय केलेलं आहे, संपूर्ण जे उपग्रह आहेत ना ते आपण स्वतःच प्रोव्हाइड करतो किंवा म्हणजे स्वतःच अवकाशात वगैरे प्रस्थापित करतो. पण ह्यावेळेस पहिल्यांदा आपण काय केलं आहे, स्पेसएक्स या कंपनीची मदत घेतलेली आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी गरज नाही आहे, म्हणजे महायुतीची ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, स्किप करू शकता. त्यानंतर लोकसत्ता महायुतीची परत एकदा ॲडव्हर्टाईज आहे, स्किप करू शकता. त्यानंतर पुढची बातमी पहा. आयुष अभ्यासक्रमाचे प्रवेश पात्रता निकष शिथिल, आयुर्वेद युनानी अभ्यासक्रमांसाठीच्या पर्सेंटाईलमध्ये कपात. व या न्यूजला आपण पहा मागच्या वेळेसपासून फॉलो करत आहोत, कारण महाराष्ट्रातील जे स्टुडंट्स आहेत ना याला फायदा होत नव्हता. यासाठी होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमाला तिथं निकष कमी केलेले आहेत व ही एक चांगली न्यूज आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर नेक्स्ट पेज पहा. आज महामतपरीक्षा 9.70 कोटी एकूण मतदार आहेत, 1 लाखाहून अधिक मतदान केंद्रे आहेत आणि 15 लाख निवडणूक कर्मचारी तैनात आहेत. ओके, तर सर्वांनी आज मतदान करायचं आहे व मी पण मतदानाला जाण्यासाठीच थोडंसं घाई करत आहे व लवकरात लवकर आज जे वृत्तपत्र विश्लेषणचा व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचून मी पण मतदानाला जाणार आहे. तर सर्वांनी आज आवर्जून मतदान करा. यासोबतच शक्यतो जो शेवटचं बटन असतं, आता हे जे EVM असते, या EVMमधील सर्वात शेवटचं बटन नोटाचं असतं, नन ऑफ दी अबोव. तर प्लीज नोटाला तुम्ही मत करू नकात. तर शक्य झालं तर वाईटातला वाईट म्हणजे कमी वाईट असलेला जो उमेदवार असेल ना त्याला तुम्ही मत करून या, पण नोटाला शक्यतो तुम्ही मतदान देऊ नकात, एवढं माझं एक सांगणं असेल. बाकी पहा, फ्री अँड फेअर इलेक्शन आहेत, तुम्हाला जे उमेदवार वाटेल त्याला तुम्ही नक्की मतदान देऊ शकता. फक्त नोटा संदर्भात पहा, प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे ना, लोकशाहीमध्ये आपल्या इलेक्शनमध्ये थोडेसे रिफॉर्म होणं खूप गरजेचे आहेत. त्यापैकीच एक आहे नोटामध्ये रिफॉर्म होणं. मग त्याची जी केस आहे ना ती सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला चालूच आहे. ओके, मग पाहूयात, त्याचं पण फायनल जजमेंट आल्यानंतर अभ्यासता येईल. पण सध्याला तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, नोटा विजयी झाला तर आपल्याला रिइलेक्शन भारतामध्ये होत नाहीत. त्या कारणानिमित्त जो कमी वाईट उमेदवार आहे ना त्याला तुम्ही नक्कीच मत देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर सर्वांना माहिती आहेत रिंगणातील प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण आहेत व तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कोण उमेदवार तिथं थांबलेला आहे ते तुम्ही नक्कीच पाहून घेऊन मतदान नक्की करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण आता पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. पुतीन यांचा भारत दौरा लवकरच. जानेवारी 2025च्या दरम्यान अगदीच पुतीन यांचा भारत दौरा होऊ शकतो असं न्यूज येत आहेत. ठीक आहे, चांगली न्यूज आहे पहा. पण प्रॉब्लेम कसा आहे, आता G20 लास्ट इयरला झाली होती पहा. G20 झाल्यानंतर पुतीन यांनी आले नव्हते किंवा G20साठी भारतामध्ये पुतीन आलेले नव्हते. का आले नव्हते तर पहा, इंटरपोलने त्यांना ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे. या कारणानिमित्त पुतीन आले नव्हते. पण पाहूयात आता की खरंच ते येतील का. कारण जानेवारी 2025मध्ये काय होणार आहे तर डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येणार आहेत व अमेरिका अगदी मागास झाल्यानंतर पहा जे रशिया आहे ते परत एकदा जगातील जी सूत्र आहेत ना ते परत एकदा शांत होतील असं आपलं बेसिकली पाहता येतं. मग यासाठी डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर कदाचित पुतीन भारत दौऱ्यावर येतील असं आपलं पाहता येतं. मग हे चांगली न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण पहा, रशिया आणि भारत थोडंसं जवळ येत आहेत. ओके, या कारणानिमित्त आपली जी करन्सी एक्सचेंज आहे ना ती पण तिथं चांगल्या पद्धतीने होत आहे. रशियाचं रुबल आणि भारताचं रुपया या दोन्ही देशांमध्ये डायरेक्टली तिथं देवाणघेवाण होत आहे. नाहीतर पूर्वी काय व्हायचं पहा, फक्त डॉलरवरती आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागत होतं. ओके, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. त्यासाठीच रशिया आणि भारताचे जे संबंध आहेत ते आणखीन जास्त घट्ट करण्यासाठी पुतीन यांचा दौरा अगदी आपल्यासाठी चांगला प्रमुख असू शकतो, तुम्ही म्हणू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. राज्यात रक्तटंचाई 4 दिवस पुरेल इतकाच साठा आहे. त्यानंतर लोकसत्ता विचार, नागरिकाचा लाभार्थी झाला पण. आता हा जो आर्टिकल आहे त्यासोबतच नेक्स्ट आर्टिकल पहा, नगरांचे नागरीकरण. हा आर्टिकल, या 2 आर्टिकलचा आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत. तत्पूर्वी आपला संविधान भान घेऊन यायचं आहे. ओके, संविधान भानमध्ये आज आपल्याला पहा भाग 18, भारतीय संविधानातील भाग 18 ज्यामध्ये कलम 352 ते 360 या कलमांचा समावेश आहे. यामध्ये तरतुदी कशा संदर्भात आहे पहा, आणीबाणीच्या तरतुदी आहेत. व UPSC 2024मध्ये हा डायरेक्टली प्रश्न आलेला होता की आणीबाणीच्या तरतुदी भाग 18मध्ये येतात का. तर अगदी पहा, हे बरोबर स्टेटमेंट होतं. भाग 18मध्ये आणीबाणीच्या तरतुदी येतात. ओके, प्लीज लक्षात ठेवा. मग पहा, आता ज्यावेळेस भारतीय संविधानामध्ये चर्चा चालू झाली, कारण पहा आपला जो ब्रिटिशांनी केलेला 1935चा कायदा होता ना त्या 1935च्या कायद्यामध्ये आणीबाणीच्या तरतुदी ऑलरेडी होत्या. त्यानंतर जर्मनचं जे संविधान आहे त्यांच्या पण
त्यांच्या पण संविधानामध्ये आणीबाणीच्या तरतुदी आहेत, बरोबर. मग या दोघांचं एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला पाहायला आलं की इमर्जन्सी प्रोव्हिजन आपल्या पण भारतीय संविधानामध्ये टाकण्यात यावं. मग यासाठी संविधान सभेमध्ये चर्चा चालू झाली. पहा, चर्चा चालू झाल्यानंतर काही उमेदवारांनी त्याला विरोध केला, पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय दिलं, त्याला उत्तर दिलं. पहा, उत्तर देते वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले, पहा की अगदीच आता पहा एक फॅमिली आहे, ओके, फॅमिलीमध्ये अगदी भांडण होत असतात. ओके, ज्यावेळेस फॅमिलीमध्ये आता पहा इथे वडील आहेत, त्यानंतर इथे मुलगा आहे. ओके, या दोघांमध्ये नक्कीच भांडण होतात, पण ज्यावेळेस ना बाहेरून काहीतरी संकट येतं ना, त्यावेळेस वडील आणि मुलगा एकत्र होतात, बरोबर. अगदी त्याचंच सोल्युशन त्यांनी काय म्हटलं, पहा आता अमेरिकेमध्ये कसं आहे ते कठोर आहेत. ओके, त्यांचे जे स्टेट्स आहेत आणि त्यांचं जे नेशनचं जे रूल आहे ना ते थोडंसं कठोर आहे, कारण त्यांना दुहेरी नागरिकत्व आहे. पण भारताचं तसं आहे का, तर बिलकुल नाही आहे. आपल्या भारतामध्ये कसं दिलेलं आहे, पण एकेरी नागरिकत्व दिलेलं आहे. इंडियन असाल तर तुम्ही इंडियनच असाल, महाराष्ट्रीयन वगैरे तिथे येतच नाही आपल्याकडे, बरोबर. मग याला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले, पहा एखाद्या फॅमिलीमध्ये आपण सर्व मेंबर एकत्र येऊन लढा देतो. अगदी तशाच पद्धतीने पहा आपल्या देशावर जर एखादी संकट आलेलं असेल तर त्या दरम्यान आपण आपल्यामधील जे वाद आहेत ना ते विसरून पहिल्यांदा भारतीय होऊन आपण लढा देणं गरजेचं आहे. मग यासाठीच कलम 352 ते 360 अंतर्गत आपण आणीबाणीच्या तरतूद टाकणं गरजेचं आहे, असं त्यांनी सर्व जे सदस्य होते त्यांना तशा पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं. व त्यालाच अनुसरून पहा भाग 18 आपल्या भारतीय संविधानात टाकण्यात आला. मग आपल्या भारतीय संविधानामध्ये आणीबाणीचे 3 प्रकार आहेत. पहिली आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी, कलम आहे 352. त्यानंतर येतं दुसरी आणीबाणी राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट, कलम 356. आता पहा ह्याबद्दल थोडंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चुकीचे ठरले असं तुम्ही म्हणू शकता, कारण राजकीय हत्यार म्हणून याचा खूप वापर झालेला आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं की सर्वात कमी याचाच वापर केला जाईल. 356 कलमचा सर्वात कमी वापर केला जाईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वास होता. पण आगामी काळात असं झालं की 356चा जास्तीत वापर झालेला आहे, राजकीय हत्यार बनून याचा वापर करण्यात आला आहे 356चा. त्याच्यानंतर तिसरी आणीबाणी आहे पहा आर्थिक आणीबाणी, कलम आहे 360. ओके, आता मी या डिटेल प्रोव्हिजनमध्ये वगैरे जात नाही आहे, आणीबाणीचे डिटेल प्रोव्हिजन आपण पाहत नाही आहे, कारण पहा जर घ्यायला बसलं तर ते पॉलिटिक्सचं लेक्चर होईल, त्यामुळे मी स्किप करतोय. पहा आता पहा ज्या विद्यार्थ्यांना आणीबाणीच्या तरतुदी माहीत नाही आहेत किंवा आणीबाणी काय असतं हे माहिती नाही आहे त्यांनी प्लीज एकदा भारतीय संविधान किंवा पॉलिटीचे थोडेसे जे क्लासेस आहेत ना ते एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये हे आणीबाणीचे किंवा इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून जातील. ओके, किंवा तुम्हाला याबद्दल काही शंका असेल ना तर माझ्यासोबत पण तुम्ही तशा पद्धतीने चर्चा करू शकता. ओके, तर आता आपण संविधान भान पाहिलेलं आहे, त्यानंतर नागरिकाचा लाभार्थी झाला पण या लेखला आपण आता पहा या नगरांचे नागरीकरण या आर्टिकलमध्ये थोडंसं मिसळून आपण पाहणार आहोत. ओके, तर पहा आता अगदीच पहिल्या आर्टिकलमध्ये माझे काही इनपुट असणार आहेत. तर पहा आपल्याकडे स्तरीकरण केव्हा झालं किंवा लोकशाहीचं विकेंद्रीकरण आपण त्याला बेसिकली म्हणतो, तर अगदीच 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झाली आपल्याकडे, बरोबर. मग अगदीच ग्रामपंचायत वगैरे स्थापन झाल्या किंवा त्याला घटनात्मक तिथं दर्जा प्राप्त झाला. आपल्याकडे आर्टिकल 40 ऑलरेडी होतं जिथं ग्रामपंचायतीबद्दल चर्चा करण्यात आली होती व हे गांधीवादी प्रिन्सिपल आहे, बरोबर. मग पहा याला आपण काय दिलं, त्याला घटनात्मक स्वरूप दिलं 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करून, बरोबर. मग त्यावेळेस 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर पहा तिथं थोडंसं नागरिकांना तिथं काय विशेष महत्त्व दिलं गेलं. जसं की पहा ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य असतील आता त्यांना थोडंसं दर्जा प्राप्त झाला, सरपंच वगैरे तिथं म्हणायला लागले, बरोबर. म्हणजेच काय राजकारणात त्यांना थोडंसं प्राधान्य दिलं गेलं, बरोबर आहे. त्यामुळेच अगदी जे जे गाव पातळीवरचं जे राजकारण आहे किंवा गाव पातळीवरती पण काय झालेलं पहा लोकशाहीचं तिथं विकेंद्रीकरण झालं आणि लोकशाहीमध्ये नागरिकांना आपण समाविष्ट करून घेतलं. मग गावातील नागरिकांना आपण लोकशाहीमध्ये समाविष्ट करून घेतल्यानंतर पहा अगदीच नागरिक सेंट्रिक आपल्याकडे काय स्कीम्स चालू व्हायला लागल्या, बरोबर. नागरिकांना गरज कशाची आहे, आता पहा एखादा छोटंसं गाव आहे त्या गावाला जर रस्ता नसेल तर त्या गावाला रस्ता वगैरे जोडण्याची तिथं काय लगेच तिथं काम वगैरे चालू झाले. मग नागरिकाचा काय झाला पहा तिथं लाभार्थी झाला. त्यानंतर आपल्याकडे पहा जिल्हा परिषद शाळा असतात, मग ते पण कोणत्या संस्थेमधून आले, जिल्हा परिषद तुम्ही ऐका. अगदीच हे काय जिल्हा परिषद म्हटल्यानंतर त्रिस्तरीय योजना आहे, बरोबर. लोकशाहीचं विकेंद्रीकरण झाल्यानंतर जिल्हा परिषद स्थापन झालेले आहेत, बरोबर. मग अगदीच पहा प्रत्येक म्हणजे आता अगदीच जे जिल्हा परिषद शाळा वगैरे त्याच्या पूर्वीपासूनच होत्या, पण घटनात्मक
त्यांना जो दर्जा प्राप्त झाला ना तो 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीपासून आला. बरोबर. आय होप तुम्हाला पॉईंट समजत असतील. यामुळे काय झालं पहा, नागरिकांची इथं काय लाभार्थी झालेली आहेत. ओके, म्हणजे थोडंसं घटनात्मकरित्या त्यांना काय दिलेला दर्जा देण्यात आलेला आहे व नागरिकांना पण लोकशाहीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी एक प्रथमरित्या पाऊल उचलण्यात आलं. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल. बाकी याच्या पलीकडे या लेखमध्ये जास्त तुम्हाला घेण्यासारखं काही नाही आहे. आता थोडंसं पुढे या इकडे. ओके, आता ह्या आर्टिकलमध्ये आल्यानंतर पहा आपल्याला काय दिसतं, तर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात 60% वाटा देणाऱ्या शहरांचे महसुली उत्पन्न मात्र सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या जेमतेम 0.6% इतकेच आहे. आता थोडंसं फास्टमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला कदाचित समजलं नसेल. आता त्याला थोडंसं मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर ऐका, पहा, मी पहिल्या आर्टिकलमध्ये तुम्हाला चर्चा कशाची केली, ग्रामीण स्तरीकरणबद्दल चर्चा केली. ओके, किंवा ग्रामीण लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाबद्दल चर्चा केली व तिथं कोण होते, ग्रामपंचायत आणि सरपंच, तशा पद्धतीने चर्चा केली आपण. पण आता जर तुम्ही शहरी भागात आलात तर काय होतं पहा, महानगरपालिका तिथं स्थापन होते. बरोबर आहे. महानगरपालिका जिथं ज्या शहरांची मोठी संख्या वगैरे असते, जास्त लोकसंख्या असते, तिथे महानगरपालिका स्थापन होते. मग पहा, आपल्या देशामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यांचा अभ्यास करण्यात आला. ओके, व त्याच्या अभ्यासानुसार RBIने, आता हा अभ्यास कोणी केलेला आहे तर RBIने केलेला आहे व ही सरकारी रिपोर्ट आहे. आपण म्हणजे यामध्ये डायरेक्टली इनपुट वगैरे मी टाकलेलं नाही आहे, तर ही सरकारी आकडेवारी आहे. तर लक्षात घ्या, RBIने याचा अभ्यास केला व RBIने एक रिपोर्ट काढली आहे. त्या रिपोर्टचं नाव आहे रिपोर्ट ऑन म्युनिसिपल फायनान्सेस. तुम्ही ज्यावेळेस मेन्सची आन्सर रायटिंग करताना तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. पहा, रिपोर्ट ऑन म्युनिसिपल फायनान्सेस या रिपोर्टचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये लिहू शकता तुम्ही, मेन्स आन्सर रायटिंगमध्ये याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. रिपोर्ट ऑन म्युनिसिपल फायनान्सेस या रिपोर्ट अंतर्गत RBIने काय सांगितलं पहा, देशातील तब्बल 232 महापालिका यांचा अभ्यास झाला व त्या अभ्यासानुसार पहा, GDPच्या जेवढं देशाचं GDP आहे ना त्यामध्ये 60% वाटा या 232 महापालिकांचा येतो तिथे. ओके, 60% वाटा कोण घेऊन जातात, ह्या 232 महापालिका घेतात. उदाहरणार्थ पहा BMC. ओके, ब्रह्ममुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ओके, म्हणजे आर्थिकरित्या ती अगदीच श्रीमंत आहे सर्वाधिक. बरोबर. मग अशा ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत ना, यात 232चा अभ्यास करण्यात आला व त्यांना त्या अभ्यासामधून RBIला समजलं की टोटल ओव्हरऑल जो भारत देश आहे त्या भारतातील जे म्युनिसिपल 232 जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत ना यांचा वाटा किती आहे, 60% इथं वाटा आहे. मग याच्या आणखीन ते डीपमध्ये ज्यावेळेस गेले ना त्यावेळेस खूप भयावह स्थिती आपल्याला लक्षात आली. 60% वाटा चांगला आहे हे मान्य केले त्यांनी, पण इथून खूप आपल्याला एक भयावह चित्र दिसलं. ते म्हणजे काय पहा, तर हे जे 60% किंवा हे जे 232 शहरं आहेत ना त्या त्यांचं जर आपण उत्पन्न जर चेक केलं त्यांचं, ओके, त्यांचं जर उत्पन्न चेक केलं ना तर फक्त 0.6% त्यांचं उत्पन्न होतं. महसुली उत्पन्न त्यांचं फक्त 0.6% आहे. म्हणजे अगदीच, आता हे लक्षात घ्या तुम्ही, हा आपला प्यारा भारत आहे किंवा थोडंसं आपण ग्राउंड लेवलवरती चेक करण्याचं थोडंसं काम करावं लागेल. तर पहा, ही एक फॅमिली आहे. ओके, ह्या फॅमिलीमध्ये ना 5 व्यक्ती असतात. मग ही फॅमिली ना देशाच्या GDPला किती टक्के कॉन्ट्रीब्यूट करते, तर 60% एवढी कॉन्ट्रीब्यूट करते. ओके, 60% एवढी ही कॉन्ट्रीब्यूट करते. पण ज्यावेळेस ह्या फॅमिली मेंबर्स प्रत्येक एका फॅमिली मेंबर्सचं उत्पन्न चेक करण्यात आलं ना तर एवढी भयावह स्थिती आपल्याला लक्षात आली की तिथं त्यांचं स्वतःचं उत्पन्न किती आहे, 0.6%च आहे. स्वतः कमवतात किती, 0.6%. पण ओव्हरऑल फॅमिलीचं उत्पन्न किंवा GDPला ते मदत किती करतात, 60% एवढी मदत करतात. मग अगदीच या फॅमिली मेंबर्सच्या ऐवजी आता तुम्ही काय करा, हे जे फॅमिली मेंबर्स होते ना इथं कमी करा. आता तिथं टाकायचं आहे तुम्हाला 232 महानगरपालिका. ओके, 2, 3, 2 एवढ्या ज्या महानगरपालिका आहेत यांचं GDPमध्ये योगदान आहे 60%. पण त्यांच्या ऑफिशियल जर इन्कम पाहिलात, म्हणजे त्यांचं जे टॅक्सेशन वगैरे असेल तर ते टॅक्स वगैरे, आता महानगरपालिकेचं उत्पन्न कुठून होतं तर ते अगदीच पहा, काही कागद विक्री केली किंवा म्हणजे फ्लॅट विक्री वगैरे जर झाली तर तिथून त्यांना टॅक्स वगैरे मिळत असतं. मग या टॅक्समधून त्यांना फक्त किती, 0.6% एवढंच उत्पन्न मिळतं. मग ते GDPमध्ये खूप कॉन्ट्रीब्यूट करतात ते शहरं, पण त्यांचं स्वतःचं उत्पन्नच काही नाही आहे. म्हणजे फक्त ती 0.6% एवढंच त्यांचं स्वतःचं उत्पन्न आहे. मग मला सांगा, हे जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत मग हे उत्पन्नासाठी दुसऱ्याकडे नक्कीच पाहतील ना, तर नक्कीच पाहतील. पहा, मग ते कोणाकडे पाहतील, आता म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा आपल्याला मी काय म्हटलं पहिल्या लेखमध्ये की 72वी आणि 73वी घटनादुरुस्ती झाली, त्यानुसार आपण काय केलं, स्तरीकरण केलं. लोकशाहीमध्ये स्तरीकरण वगैरे आपण घडून आणलं. ओके, किंवा विकेंद्रीकरण घडून आणलं. विकेंद्रीकरणाचे टप्पे काय काय आहेत आपल्या देशामध्ये, तर अगदीच पहा, पहिल्यांदा येतं सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्या अंतर्गत येतं स्टेट गव्हर्नमेंट, त्याच्या अंतर्गत येतात पहा
जे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे तिथे. मग डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या नंतर येतात आपल्याकडे काय स्तरीकरण झालेलं. ओके, जिल्हा परिषद, त्यानंतर पंचायत समिती आणि काय येतं ग्रामपंचायत. बरोबर, अगदी त्याच धर्तीवर पहा इथे खाली हे रुरल एरियासाठी झालं. व अगदी तशाच पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर अर्बन एरियासाठी म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्यानंतर नगरपालिका, ओके, आणि नगर निगम वगैरे तशा पद्धतीने तिथे येतात. मग हे जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे यांचा तिथं स्टडी करण्यात आली RBI द्वारा. मग RBIने हे पाहिलं पहा, जे मुंबई पुणे वगैरे अशा सारख्या जे सिटीज आहेत यामधून 60% तिथं उत्पन्न जे देशाच्या GDPचं कमावलं जातं. पण ते जे महानगरपालिका आहेत ना त्यांच्याकडे उत्पन्नच नाही आहे, 0.6%च इथं त्यांच्याकडे स्वतःचं उत्पन्न आहे. मग ही भयावह स्थिती कशामुळे निर्माण झालेली आहे तर आपल्याला लगेच इथं पाहता येईल 2019 ते 2020 ते 2023-24 या दरम्यानच्या काळात जर तुम्ही महाराष्ट्राचा पण जर विचार केलात ना तर सध्याला काय झालेलं तर आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर इलेक्शनच झाले नाहीत. ही खूप भयावह स्थिती आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये तर सध्याला इलेक्शनच नाही, जिल्हा परिषदेचे वगैरे तशाच पद्धतीने कार्यकाळ तसाच पेंडिंग पडलेला आहे. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये पण इलेक्शन झाले नाहीत. सध्याला कोण चालवत आहे जिल्हा परिषद आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन? मग तर CEO चालवत आहेत. ओके, CEOच्या हाती कारभार देण्यात आलेला आहे. मग इलेक्शन होणं खूप मॅन्डेटरी आहे. पहा, इलेक्शन झालं तर कदाचित जे हे असतात म्हणजे जे निवडून दिलेले अधिकारी वगैरे असतात ना ते थोडंसं निर्णय घेऊ शकतील तिथे. पण आपल्याकडे झाले काय, जे महानगरपालिका आहेत किंवा जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती वगैरे यांचे इलेक्शन झाले नाहीत. इलेक्शन झाले नसल्यामुळे पहा जे फंड ते रेज करतात. पहा, आता अगदीच मी काय म्हटलं, सेंट्रल गव्हर्नमेंट फंड कोणाला देतं? स्टेट गव्हर्नमेंटला. स्टेट गव्हर्नमेंट फंड देतं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनला. अशा पद्धतीने फंडिंग पण आपल्याला येत असलेली पाहता येते. पण इथं काय होत आहे, इथं इलेक्शनच झाले नाहीत, जिल्हा परिषदेचे वगैरे इलेक्शनच झाले नाहीत. त्यामुळे पहा, जिल्हा परिषदेमध्ये जो निवडून आलेला अधिकारी असतो तो कदाचित पैशासाठी मागणी वगैरे स्टेट गव्हर्नमेंटला करू शकत असतो. पण इथं काय इलेक्शनच झाले नाही, त्यामुळे जिल्हा परिषद असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या ह्या काय स्टेट गव्हर्नमेंटकडे फंडची मागणीच करत नाही आहेत. ओके, हा तिथं सर्वात प्रमुख घटक ठरला. ओके, त्यामुळे ज्या जिल्हा परिषद असतील किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतील त्या सध्याला गरीबच होत असतील. त्यामुळे अगदीच इथं देण्यात आलेले पहा नगरांचे नागरीकरण. ओके, म्हणजे हमाम में सब नंगे है अशा पद्धतीची सिच्युएशन इथं झालेली आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन अगदीच ज्या पाहिलं ना तुम्ही तर त्या अगदी श्रीमंत आहेत किंवा देशाच्या उत्पन्नामध्ये मुंबईचा वाटा खूप मोठा आहे. पण स्वतः जर मुंबईची महानगरपालिका पाहिली ना तर त्यांच्याजवळ उत्पन्नच राहिलं नाही. का उत्पन्न राहिलं नाही तर एक इलेक्शन नाही आहेत. त्यानंतर दुसरं सर्वात महत्त्वाचं मुख्य कारण जर म्हटलात तुम्ही तर GST आली. आता GST आल्यानंतर यांच्यावरती का फटका पडला तर पहा, पूर्वी तुम्ही जर मूवी तिकीट खरेदी केलं असतं तर तिथं तुम्हाला एंटरटेनमेंट टॅक्स लावतात. एंटरटेनमेंट टॅक्स तिथं लावलं जायचं. ते एंटरटेनमेंट टॅक्स कोण लावायचं तर लोकल गव्हर्नमेंट लावायची. ओके, जी म्युनिसिपल कॉर्पोरेशन वगैरे तुमच्या शहरात आहे, महानगरपालिका किंवा नगरपालिका जी असेल ना तर ती तुमच्यावरती एंटरटेनमेंट टॅक्स पूर्वी लावायची. पण आता सध्याला काय झालं, GST आली. GST आल्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स जर तुम्ही म्हणजे जर तुम्ही मूवी तिकीट जर काढलं तर ते GST अंतर्गत आलं. त्यामुळे अगदीच जे लोकल गव्हर्नमेंट आहेत ना त्यांचं उत्पन्न इथं कमी झालं का जास्त झालं तर इथं कमी झालं. कारण हे डायरेक्टली एंटरटेनमेंट टॅक्स डायरेक्टली लोकल सेल्फ गव्हर्नमेंट तिथं गोळा करायच्या. पण आता काय झालं, हे GST अंतर्गत आलं. GST अंतर्गत आल्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स जायला लागला GSTकडे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जायला लागला. मग सेंट्रल गव्हर्नमेंट ते पैसे कधी देणार हा तिथं प्रमुख प्रश्न पडला. ओके, व अगदीच आता सध्याला इलेक्शनच नाही आहे तिथे. मग इलेक्शन नसल्यामुळे पहा जे CEO वगैरे आहेत ते तशा पद्धतीने फंडची रिक्वेस्ट तिथं पाठवत नाहीत किंवा स्टेट गव्हर्नमेंटला वगैरे तशा पद्धतीने विचारणा करत नाही आहेत. मग या कारणांनी आपली जी शहरं आहेत ती नागवे झालेली आपला बेसिकली पाहायला येत आहेत फंडमध्ये. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. मग याला टॅकल करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर GSTमध्ये पण थोडीशी रिफॉर्म करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा पहा, एकीकडे आपला देश भरभराटीस पुढे नक्कीच जाईल पण आपली जी शहरं आहेत ना ती नक्कीच गरीब पण होण्याच्या कगारवर नक्की येतील. कारण GST सारखे आपण डायरेक्टली टॅक्स वगैरे बसवलेला आहे व त्यांचं जे उत्पन्न आहे ना ते उत्पन्न आपण कमी केलेलं आहे. आता मी अगदीच म्हटलं ना GSTमध्ये या शहरांचा 60% वाटा आहे पण स्वतः जर पाहिलं त्यांचं महसूल किती आहे फक्त 0.6% आहे. मग हे खूप भयावह स्थिती आपल्याला बेसिकली इथं दिसत आहे. ओके, आता पहा फक्त एवढे लक्षात घ्या की वेळोवेळी इलेक्शन वगैरे का करणं गरजेचे आहेत आणि GSTचे इम्पॅक्ट काय झाले तर या दोन गोष्टींसाठी हा आर्टिकल महत्त्वाचा ठरत होता. व अगदी स्तरीकरणाबद्दलचं पण मी सांगितलेलं आहे ना, पूर्वी नागरिक होतो आपण, आता आपण जे 72वी आणि 73वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आपण काय झालेलं आहोत तर त्यामध्ये लाभार्थी म्हणून तिथं कार्यरत आहोत. ओके, याच्या पलीकडे जास्त तुम्हाला आवश्यकता नाही आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो लेख आहे तो काही आवश्यकताचा दिसत नाही त्यामुळे स्किप करू शकता. त्यानंतर हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी भारतासाठी का महत्त्वाची. आता हायपरसॉनिक
हायपरसॉनिकची चाचणी आपण काल घेतलेली आहे, यशस्वी झालेली, असं आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. मग आता त्याची बाकीच्या गोष्टी पहा, ही आपण पाहिलेल्याच आहेत की हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे काय वगैरे असतं. हे तुम्ही कालचं लेक्चर नक्कीच पाहून घेतलं तरी समजेल. मग आता यामधील आव्हाने काय आहेत हे थोडंसं पाहूयात. तर पहा, हायपरसॉनिक जे मिसाईल आहे ना, त्याला क्रिएट करण्यासाठी अगदी आता हे कोणी तयार केलं आहे, तर DRDO या संस्थेने तयार केलं आहे, बरोबर. मग आता याला ना जास्त मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी आता काय लागतं पहा, फंड लागतं. आता फक्त आपण रिसर्च तयार केली व रिसर्च आपली सक्सेसफुल राहिलेली आहे, पण आता याला अगदीच मिलिटरीला देण्यासाठी किंवा डिफेन्स क्षेत्रामध्ये त्याला परत एकदा आणण्यासाठी आपल्याला काय लागेल पहा, तिथे जास्त पैसे वगैरे लागतील. मग आता हे फंड रेज करावं लागेल डिफेन्स मिनिस्ट्री अंतर्गत. मग यासाठी पण आपल्याकडे काय पहा, पैसे वगैरे तिथं लागतील. आर्थिक तिथं काय आता एक आर्थिक तिथं निकड आपल्याला भासू शकते. त्यानंतर तंत्रज्ञान आणि इतर बाबींची अचूकता तपासण्यासाठी आणखी काही चाचण्या क्षेपणास्त्रावर होणे बाकी आहेत. ओके, म्हणजे याच्याबद्दल आणखीन चाचण्या वगैरे होतील. मग फंड रेज करणं आणि याच्याबद्दल टेस्टिंग वगैरे करणं, यासाठी बराच कालावधी पण इथं जाऊ शकतो. ही एक मोठं आव्हान आहे असं तुम्ही म्हणू शकता हायपरसॉनिक मिसाईलबद्दल. ओके, आता हायपरसॉनिक मिसाईल काय आहे ते कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. काळजी करू नका, मी तशा पद्धतीने टाईम स्पॅन पण तिथं क्रिएट केलेला आहे, त्यावरून पण तुम्ही डायरेक्टली तोच मुद्दा तेवढा पाहून घेऊ शकता. त्यानंतर प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन. त्याच्यानंतर पुढे चला, पैसे वाटपावरून खडाजंगी. तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीचा आरोप. वसईमधील हॉटेलमध्ये 4.5 तासांचे गोंधळ नाट्य आणि तावडेंचा इन्कार, विरोधक मात्र आक्रमक. पहा, ही न्यूज जर पाहिलात तर अद्याप याबद्दल आपल्याला कन्फर्मेशन वगैरे आलं नाही आहे, त्यामुळे मी पण आरोप आणि प्रत्यारोपाच्या रेषेमधून थोडंसं वापस घेतोय. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, मराठा आरक्षणाचा नवा कायदा वेगळा कसा, उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा. पहा, 2017-18 दरम्यान 2018ला सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी आदेश दिलेला असताना तुम्ही जे नवीन कायदा केलेले आहेत व नवीन जी समिती स्थापन केलेली आहे ती वेगळी कशी आहे, अशी विचारणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला बॉम्बे हायकोर्टाने केलेली आहे. कारण 2018ला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पहा, अगदीच मराठा जो रिझर्वेशनचा जो ॲक्ट करण्यात आलेला होता ना, तो त्याला त्यांनी काय केलं, रद्दबातल ठरवलेलं होतं, बरोबर. मग परत आता एकदा काय केलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी परत एकदा मराठा कायदा केला. मग तो मराठा कायदा 2018च्या जजमेंटपासून वेगळा कसा काय, हा आता विचारणं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला बॉम्बे हायकोर्टाने केलं आहे. मग आता अगदीच महाराष्ट्र गव्हर्नमेंट याची उत्तर काय देतं, त्या आधारावर आपल्याला मराठा रिझर्वेशनचं भवितव्य आपल्याला पुढे दिसणार आहे. आता अगदीच इथं देण्यात आलेलं आहे की समाज पुढारलेला वगैरे नाही असं त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे शपथपत्रामध्ये तशा पद्धतीने लिहून दिलेल्या ह्या बाबी आहेत, पण अद्याप याचं फायनल जजमेंट वगैरे आलं नाही. त्यामुळे न्यूज बिल्डअपमध्ये आहे सध्याला, किंवा याबद्दल जर आर्टिकल आला ना, नक्कीच आपण त्याबद्दल पण चर्चा करणार आहोत. काळजी करू नका, न्यूज बिल्डअपमध्ये आहे, त्यामुळे मी याला स्किप करतो आहे. नेक्स्ट न्यूज, मणिपूरमध्ये हस्तक्षेप करा, मल्लिकार्जुन खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र. ठीक आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाची न्यूज, 56वा व्याघ्र प्रकल्प लवकरच. छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प. देशातील 56वा व्याघ्र प्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील गुरु घासीदास तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशमधील नागार्जुन सागर श्रीशैल्यम व्याघ्र प्रकल्प आणि आसाममधील मानस व्याघ्र प्रकल्पानंतर हा देशातील तिसरा मोठा व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे. नव्याने विचारलं जाऊ शकतं, UPSCला पण हा प्रश्न नक्कीच येतो. पहा, 56वा व्याघ्र प्रकल्प कुठं आहे किंवा नुकतंच कोणतं व्याघ्र प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे, तर गुरु घासीदास तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्प याला मान्यता देण्यात आली आहे. व्हा 56 असणार आहे, अगदीच तिसरा मोठा हा व्याघ्र प्रकल्प असेल. ओके, प्लीज या गोष्टीला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला येण्याचे जास्त चान्सेस आहेत. पहा, ओके. त्याच्यानंतर आज महामतदान, त्यानिमित्ताने संपूर्ण बातम्या आलेल्या आहेत, कुठे कोणाचा प्रचार वगैरे आता हे दिलेला आहे. आता मी ह्या न्यूज घेत नाही आहे, शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता. ओके, कारण इलेक्शनच्या न्यूज कव्हर करून म्हणजे खूपच हे झालेलं आहे, त्यामुळे मी स्किप केलं आहे. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमधल्या तुम्हाला म्हणजे थोडंसं बातम्या सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, इथे पण अगदीच पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे. त्याच्यानंतर मशीन टू हार्वेस्ट केन, महाराष्ट्र शुगर मिल स्टोरी. आता महाराष्ट्राच्या शुगर मिलबद्दल इथं हे देण्यात आलं आहे, संपूर्ण स्टोरी दिलेली आहे. पण खऱ्या अर्थाने तुम्हाला ही परीक्षेला गरजेची आहे का, तुम्ही UPSCचा पेपर पाहिल्यानंतर अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत का, त्यामुळे पहा मी या गोष्टी स्किप करत आहे. आता एक्सप्लेन्ड ॲग्रिकल्चर चांगला आहे, पण हे आपल्यासाठी जास्त गरजेचं नाही, त्यामुळे मी यांना स्किप करत आहे. ओके, निश्चिंत राहा, जिथं जिथं मला महत्त्वाचं वाटेल ना त्या न्यूज मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. आता चायना एमिशन पॅराडॉक्स, आता ही थोडीशी बातमी महत्त्वाची आहे. कशा पद्धतीने, तर पहा, चायना किती सध्याला एमिशन करत आहे ना, तर 11.5% त्यांचं एमिशन आहे व भारताचंच तुम्ही एमिशन जर पाहिला तर 3.3% आहे. तरी पण एवढं कमी असताना देखील भारत आपण काय करतो, संपूर्ण क्लायमेट चेंजचे जे हे असतात ना
मीटिंग वगैरे असतात, जसं नुकतीच पार पडली COP29, त्या पण मीटिंगला आपण हजर राहिलेला आहेत. ओके, त्यानंतर USA पहा 20.9 आहे त्यांचं तरी मिशन, म्हणजे तिथं सर्वात जास्त असतात, तरी पण त्यांनी तिथं काय हे लावलेला होता, म्हणजे त्यांनी ॲब्सेंट राहिले होते COP29ला. म्हणजे हे अगदी चुकीचं आहे पहा. तरी देखील भारत म्हणजे सगळीकडे सपोर्ट करतो, ही एक चांगली न्यूज आहे आपल्या दृष्टिकोनातून. ओके, तर आता अगदीच हा जो डाटा पॉईंट आहे हा थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी पहा COP29मध्ये काही आपला फळीतच मिळालं नाही, तर या पण न्यूजला आपण थोडंसं निगेटिव्हली घेतलं तरी चालेल. फक्त हे डेटा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण प्रिलिमला अशा पद्धतीने डेटा पॉईंटवरती प्रश्न विचारलेले आहेत. डन. त्याच्यानंतर पुढे ॲज नॉर्थ कोरियन्स फाईट इन युक्रेन रिकॉलिंग मॉस्को, स्किप करू शकता. त्यानंतर मनसे यांची जाहिरात आहे. हां, नेक्स्ट न्यूज आहे पहा, मेटाज डिसॅग्री विथ CCI फाईन ओव्हर व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी विल अपील इट. आता 2021मध्ये झालं काय पहा, मेटा व्हॉट्सॲपला खरेदी केल्यानंतर मेटा जी पॅरेंट कंपनी आहे त्यांचं झालेलं आहे पहा, म्हणजे व्हॉट्सॲप हे मेटा या पॅरेंट कंपनीकडे गेलं, बरोबर. मग त्याच्याच अंतर्गत पहा फेसबुक आहे, ते मेसेंजर आहे, त्यानंतर इंस्टाग्राम आहे आणि सध्याला व्हॉट्सॲप. ओके, त्यानंतर थ्रेड्स नावाचं ॲप्लिकेशन पण आलं. मग 2021मध्ये ना व्हॉट्सॲपने काय केलं पहा, मेटा कंपनीकडे गेल्यानंतर अगदीच मेटाने एक प्रायव्हसी पॉलिसी आणली 2021मध्ये. मग त्या प्रायव्हसी पॉलिसीला त्यांनी काय प्रत्येक भारतीयांना म्हटलं की तुम्हाला ही मस्त आहे, या प्रायव्हसी पॉलिसीला तुम्हाला फॉलो करणं किंवा यांचे टर्म अँड कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करणं किंवा ॲग्री करणं हे तुम्हाला मस्त आहे, असं त्यांनी भारतीयांना म्हटलं. पण ही जी प्रायव्हसी पॉलिसी 2021ची आहे ती ज्यावेळेस युरोपियन युनियनमध्ये गेली ना, त्यावेळेस त्यांना काय म्हटलं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनावर असेल, म्हणजे तुम्ही कन्सेंट देऊ पण शकता किंवा नाही पण देऊ शकता, पण तुम्हाला व्हॉट्सअप चालवता येईल. पण भारतात काय म्हटलं त्यांनी, नाही, तुम्हाला हे कंपल्सरी करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला व्हॉट्सअप वापरता येईल. मग ज्यावेळेस ही CCIला समजलं, CCI म्हणजेच कोण आहे, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. ओके, मग यांनी काय म्हटलं पहा की हे चुकीचं आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही काय आहात, MNC आहात. ओके, म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी आहात ना तुम्ही, म्हणजे प्रत्येक देशामध्ये तुमचा आहे ना दबदबा, मग तुम्हाला काय करायला पाहिजे, प्रत्येकांसाठी समानच तिथं रूल असणं गरजेचं आहे, असं CCIचं म्हणणं आहे. मग यासाठीच पहा CCIने व्हॉट्सॲप कंपनीला 213 करोडचं फाईन ठोठावलं. का, तर तुम्ही युरोपियन युनियनसाठी वेगळे लॉ बनवता व भारतीयांसाठी वेगळे का, अशा बनत त्यांनी काय केलं, त्यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे. व कदाचित ती बरोबर पण आहे पहा, कारण या प्रायव्हसी पॉलिसीनुसार 2021च्या काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, तुम्ही जर एखादी इमेज व्हॉट्सॲपवरती जर शेअर करत असाल ना, तर ती फेसबुकला पण जाऊ शकते, त्यानंतर तुमची इंस्टाग्रामला पण तशा पद्धतीने जाऊ शकते, जर तुम्ही तशा पद्धतीने ॲक्सेप्ट केलं तर. ओके, मग यासाठीच आता आज घडीला आपल्याला पहा, तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये जर गेलात ना, तर तुम्हाला तिथं खाली 3 डॉट वगैरे येत आहेत पहा, फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्स. मग ती कशामुळे आलेलं आहे, तर 2021ची जी प्रायव्हसी पॉलिसी आपण ॲक्सेप्ट केली ना, त्यामुळे ती तिन्हीमध्ये पण आपला जो डाटा आहे, ओके, व्हॉट्सॲपचा जो डाटा आहे ना, तो मेटा कंपनीसोबत शेअर झालेला आहे ऑलरेडी. ओके, व तो डाटा अगदीच फेसबुक, मेसेंजर आणि इंस्टाग्राम तिन्हीकडे पण वापरला जाऊ शकतो 2021च्या पॉलिसीनुसार. ओके, मग हे अगदी चुकीचं आहे, कारण युरोपियन युनियनमध्ये पहा व्हॉट्सॲपचा जो डाटा आहे ना, तो व्हॉट्सॲपकडेच राहतो, दुसरीकडे दुसऱ्या पॅरेंट कंपनींना वगैरे तो शेअर केला जाणार नाही. जसं इंस्टाग्रामला तो शेअर केला जाणार नाही, त्यानंतर मेसेंजरला शेअर केला जाणार नाही किंवा फेसबुकला पण तो शेअर केला जाणार नाही. पण इथं झालं काय, भारतामध्ये जर पाहिलं तुम्ही, तर भारतातला जो डाटा आहे किंवा भारतीयांचा जो डाटा आहे ना, तो सगळ्यांना तिथं शेअर केलं जात आहे. मग यासाठीच CCIने त्यांना 213 करोडचं फाईन ठोठावलं आहे. मग आता ते अपील करणार आहेत. मग पाहूयात आता अगदी अपील केल्यानंतर ते कशा पद्धतीने पुढे जजमेंट वगैरे येतील त्याबद्दल आपल्याला नक्की पाहता येईल. ओके, त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही, महाविकास आघाडीची परत ॲडव्हर्टाईज आहे, हे संपूर्ण आता परत राजकीय बातम्या आहेत, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. बाकी फक्त आपला आज जर महत्त्वाचा एडिटोरियल कोणता होता, तर एक एडिटोरियल महत्त्वाचा थोडंसं सुटलेला आहे, काळजी करू नका. तो आगामी काळात एक्सप्लेन सिरीजमध्ये वगैरे जर आला तर मी नक्कीच त्याला आपण टॅकल करण्याचा प्रयत्न करेन किंवा म्हणजे तुम्हाला ते समजावून सांगेन. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. त्यानंतर सर्वांनी मतदान नक्की करा. ओके, धन्यवाद.